सावली कोण असते का इकडे? हो मीच आहे. ते तुमचं पत्र आले. पत्र? थँक्यू. इथं सही करा. कोणी पाठवलं असेल पत्र? काय ग सावली, कोणाचं लेटर आलं म्हणतो मी? माहित नाही. अगं मग उघडून बघ की ग, मग कळेल कोणाचं ते. हो. हा. काय ग सावली, असं काय लिहिलंय त्याच्यात की तू एकदम गप्प झालीस? काही नाही. काय नाही काय, तुझा चेहराच सांगतो काहीतरी आहे. मला एका मोठ्या नामांकित शाळेतून संगीत शिक्षिका म्हणून अपॉइंटमेंट लेटर आलं. अय्यो अय्यो सावली, ही तर गुड न्यूज असते की ग. तुझी कला तू इतर मुलांना शिकवण्याची तुला चांगली संधी मिळाली की ग. सावली, अगं देवाची पण हीच इच्छा असती. तू बरोबर बोलतो. तू किती सुंदर गातेस. ही संधी सोडू नकोस. हो पण मला हा जॉब नकोय. अय्यो, का पण? कारण मी या नोकरीसाठी अर्जच केला नव्हता. जेव्हा मी या नोकरीसाठी अर्ज केलाच नाहीये तेव्हा हे पत्र कोणी पाठवलं असेल मला? कोणी का पाठवलं असेल ग, पण तुझ्या चांगल्यासाठीच आहे ना. आपण असं समजू की तुझ्या पांडुरंगाने तुला चांगली संधी दिली. व्यंकटेशजी, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय, पण मला ही नोकरी करायची नाहीये. पण का? काय अडचण असते? अडचण ही आहे की हे पत्र ज्या शहरातून आलंय ना, त्या शहरातून मी माझं अस्तित्व पुसून बाहेर पडणे. ज्या शहराने मला दुःख दिलं, अपमान दिला, त्या शहरात मला पुन्हा पाऊल ठेवायचं नाहीये. माझं छोटं दुकान आणि माझं अबीर हेच माझं जग आहे, बास. अगं सावली, अम्मा, मला पुन्हा त्या जुन्या जखमा ताज्या करायच्या नाहीयेत. मी बेळगाव सोडून कुठेही जाणार नाही आणि मला अजिबात आग्रह करायचा नाही. तुम्हा दोघांनाही विठ्ठलाची शपथ आहे. राजकुमार, काय झालं? तुझ्या माणसांना विचारलंस तू? पोचले ते बेळगावात? तू हळू बोलशील का? काय करण्याची गरज आहे? तो सावलिया चॅप्टर कधीच संपलाय. पोचतील माझी माणसं तिकडे. अजून पोचलेच नाहीयेत अजून? राजकुमार, अरे हे बघ, ओवी आणि सारंग त्याच घरात होते आणि ओवी सुद्धा तिच्या मित्राच्या घराबद्दलच सांगत होती. म्हणजे डेफिनेटली सारंग सावलीच्या घरात राहते, तिथेच होता. तू ऐक, तू 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 तुझ्या माणसांना सांग की बेळगावातल्या गल्ली गल्लीत घराघरात एकदम व्यवस्थित चक्का, एक घर सुद्धा सोडू नका. प्लीज त्यांना ताकीद दे तू अशी, प्लीज. झालं नाही म्हणजे मला वाटलं अजून काही बोलणार आहेस. कसं आहे मोनिका, तुझ्या म्हणण्यानुसार सारंग आणि सावलीची भेट झाली आणि मग सारंग बेळगावून घरी आला, आज हे शांत बसलाय. म्हणजे सारंग आणि सावलीची भेट झाली, अरे कशी आहेस, चांगले, बाय बाय, चला भेटूया. तो शांत बसेल का? हां, तूच सांग. मी कधी म्हणाले की सारंग आणि सावलीची भेट झाली आहे? मी ओवीला विचारलंय सगळं. ती म्हणाली सारंग तिथे कुठल्या बाईला भेटलेला नाहीये, पण तरी सारंग हा त्या ज्या सुशीला केस संदर्भात तिथे गेला ना, मला असं वाटतं सावलीचा त्याच्याशी पण काहीतरी कनेक्शन आहे. ती त्याच घरात राहत असावी असं मला खूप वाटतंय. मी खरंच, अरे मी व्हिडिओ कॉलवर फोटो बघितलाय तिचा भिंतीवर. मी खोटं नाही बोलते राजकुमार, प्लीज. मी सांगतो ना माझ्या माणसांना, ते बेळगावात जातील, बेळगाव पूर्ण पालथं घालतील, प्रत्येक घरात जाऊन विचारतील सावली आहे का, जिवंत आहे. हा, शोधून काढतील ते जिवंत असेल तर. ते मेकअप खराब व्हायला लागला ना.
तू बस एसी मध्ये बस एसी. सुपर. दादा या बाईला कुठं पाहिलंय का? 1 मिनिट 1 मिनिट. या गावातली दिसत नसते की होती. चल. इतकी गावं शोधली पण कुठेच नाही सापडली. आता एकच गाव राहिलंय. शोधली. चल. सावले सावले ए म्हातारे बाजूला उचल. सावले काय का त्या दिवशी कोणी परका पोरका तुला वाचवायला आला म्हणून तुला काय वाटला हा रत्न तुला विसरला? हा रथान कोणाचे उदारी ठेवत नसतो, सोडत तर अजिबात नसतो बघा. रतन मी तुझी उधारी नाकारत नाही रे, पण आता परिस्थिती. तुझी परिस्थिती सांगू मला. 2 महिने झाले तेच 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 सांगून माझे कान खराब झाले बघा. विषय संपला. माझे पैसे टाक. तुझ्या पोराला कायमचा घेऊन जाईन बघा. नाही 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 प्लीज ऐक ना, तू लहान आहे, प्लीज त्याला काही नको करूस. मी तुला शब्द देते की मी तुझे सगळे पैसे व्याजासकट तुला परत करेन, प्लीज. ए रतन, तुला काय माणूस की गिणूस की असतो की नाही रे? हा, ते हुडग त्या हुडगीचं आयुष्य असतंय बघ. सोड की रे त्याला. पैसे पैसे घ्यायच्या आधी विचार करायचा म्हणतो मी. आता हे नाटक माझ्या समोर नको. अरे पण इतकी वर्ष तुझा एकही हप्ता चुकवला नव्हता ना मी. 2 महिने दुकान अजिबात नाही चाललंय. मला फक्त 1 आठवड्याची मुदत दे. रे एक आठवडा? 2 दिवसाची मुदत देतो. परवा संध्याकाळपर्यंत माझे पैसे व्याजा सकट माझ्या हातात पाहिजे बघा. माझे पैसे नाही मिळाले ह्या पोराला घेऊन तर जाणारच. पण तुझा कर्ज फिटेपर्यंत तो माझ्याकडे राहणार. वेट बिगारी करायला म्हणतो मी.